नमस्कार. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे. मीही नागपूरला आलो आहे, पण हिवाळी अधिवेशनासाठी नाही, वेगळ्याच कामासाठी. एक वेळ कोविडमध्ये बेड मिळाले असते, पण नागपुरात हॉटेल मिळवणं खूप अवघड काम आहे याची प्रचिती मी आत्ता घेतली. नागदुऱ्या काढून, राजकीय वजन वापरून, कसं तरी करून रूम मिळवली आणि त्या रूममध्ये तुमच्याशी संवाद साधण्यासाठी रेडी झालो. आता नागपूरमध्ये आलो आहे म्हटल्यावर हिंदीत बोलणं आलंच की, म्हणून आजचा व्हिडिओ मी जो करणार आहे तो हिंदी मराठी अशा मिश्रणाचा करणार आहे. म्हणजे दोन्हीही भाषा आजच्या व्हिडिओमध्ये असतील. म्हणजे अगदीच बंबईया भाषेत सांगायचं बोले तो दोनों भाषा में हम आज बात करेंगे. आता मुंबईच्या माणसांनी बोललेली हिंदी आणि ती नागपूरमध्ये सांगायची आहे म्हणल्यावर अजून जरा कसरत वेगळीच आहे. आजच्या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल. निरुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया. आता निरुडकर साहेबांनी इस्तीफा का दिला हा सगळ्यात समोरचा मोठा प्रश्न आज माझ्यासमोर उभा राहिलेला आहे. म्हणजे अगदी त्या पिक्चरमधल्यासारखं आहे, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, तसं निरुडकर ने इस्तीफा क्यों दिया, निरुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया, हाच एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता हा प्रश्न विचारलाय कोण हे जरा लक्षात घेणं आवश्यक आहे. हा प्रश्न टी व्हीवर, वृत्तवाहिन्यावर जगजाहीरपणे विचारला गेला आहे, म्हणून तो मला दाखवावा आणि त्यावर बोलावं वाटलं. विषय तसा गमतीशीरच आहे, पण कोण विचारलाय, कुठे विचारलाय हे तुम्हाला कळायचं असेल तर जरा ऐकून घ्या, बघून घ्या. कि उनकी जांच होनी चाहिए, क्यों उन्होंने रिजाइन किया, निरुडकर साहब ने क्यों रिजाइन किया, एसआईटी उसके ऊपर लगाओ. उनके ऊपर कौन से ऐसे दो मंत्री हैं जो दबाव ला रहे थे, उनके एसआईटी लगाओ. क्यों दबाव ला रहे थे वो एसआईटी लगाओ. खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है. तो एसआईटी हम तो मांग करें कि निरुडकर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी एसआईटी लगाओ. कळलं कोण विचारलाय, काय विचारलाय. निरुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया. मी विचार करत होतो कौन है निरुडकर साहब. फिर सोचा 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 और फोन लगा दिया उदय निरुडकर को और उनको पूछा कि आपने जी24 तास से इस्तीफा क्यों दिया. मैंने फिर सोचा निरुडकरांनी तर दोनदा इस्तीफा दिलाय. एकदा जी24 तास मधून दिलाय, एकदा न्यूज 18 नेटवर्क मधून दिलाय, ते नेटवर्क 18 लोकमत काहीतरी आहे ते त्याच्यातून दिलाय. का झाला असेल असा इस्तीफा, का दिला असेल. मग त्यांनी सांगितले की अरे उसको तो जमाना हो गया मैंने इस्तीफा देके. फिर आज क्यों बात निकली है. काय असतं, एखाद्या माणसाला सतत 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 त्याच विषयाची धास्ती असली ना की ही गडबड होऊन जाते. मुळात उदय निरुडकरांच्या किंवा निरुडकरांच्या, कोणत्याही निरुडकरांच्या राजीनाम्याचा आजचा विषय नव्हताच. राजीनामा कोणाचा होता हा शोध घेतल्यावर कळतं की उदय निरुडकर ने तो इस्तीफा दिया ही नहीं था. मग दिला कोण होता तर इस्तीफा म्हणजे राजीनामा दिलाय तो मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी. म्हणजे निरगुडेंनी राजीनामा का दिला असा प्रश्न विचारावा असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं होतं आणि त्यांनी सांगून टाकलं निरगुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया. मागासवर्ग आयोगाच्या राजीनामा सत्रावरती स्वतंत्रपणे बोलावं लागणार आहे. मला वाटतं राज्यपालांच्याकडं काही गेलेल्या तक्रारी, त्याची चालू असलेली चौकशी, आणि बरेच विषय आहेत. त्यावरही आपण पुन्हा निवांत त्या तक्रारीनिशी, त्याच्या चौकशीनिशी, कागदपत्रानिशी त्यावर सखोल भाष्य करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण तिकडे कशाला उगीच गांभीर्याकडे जा. आपला तो विषयच नाही. आपला विषय निरुडकरने इस्तीफा क्यों दिया. आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हे विधान नेमकं 12 डिसेंबरला आलंय. नेमकं 12/12ला, डबल 12. या डबल 12च्या दिवशी उद्धव ठाकरेंनी निरगुडकराच्या राजीनाम्याचा विषय काढून, म्हणजे अजाणतेपणात काढून, काय बरं नवीनच संदेश दिला असावा. काय बरं संदेश दिला असावा. 12/12 आणि 12चं बारभाई कारस्थान
हे उदय निरगुडकरांच्या राजीनाम्याचं कारण होतं का हे तपासलं पाहिजे. म्हणजे त्यांनी एक मुलाखत घेतली होती म्हणे, काही बाई प्रश्न विचारले होते म्हणे कोणाला तरी, आणि ते प्रश्न विचारल्यावर त्यांचा राजीनामा घेतला होता म्हणे. मग बहुतेक निरगुडकरांनी इस्तीफा क्यों, निरगुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया, या प्रश्नाचं रोखच मुळात ते ज्यांचा 12-12शी संबंध आहे त्यांच्याकडे बहुतेक असला पाहिजे, आणि ते त्यांना विचारणार असतील की निरगुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया, क्या आपका इंटरव्यू लिया इसलिए दिया, क्या आपको इंटरव्यू में कुछ गलत प्रश्न पूछे गए इसलिए दिया, क्यों दिया. आणि राहिला प्रश्न निरगुडेंनी का राजीनामा दिला याचा, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, तसं निरगुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया है हा प्रश्न विचारायचाच असेल तर अजून काही पर्यायी प्रश्न आहेत असं मला वाटतं. अजून काही पर्यायी प्रश्न आहेत. दिशा के मृत्यु को क्यों छिपाया गया, विचारला पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे ना. सुशांत सिंह का मर्डर था या सुशांत सिंह की आत्महत्या, क्या सुशांत सिंह को किसी ने मरने के लिए मजबूर किया था, यह भी सवाल होना चाहिए. सुशांत सिंह का मृत्यु को क्यों छिपा, राज क्यों छिपाया गया, दिशा के मृत्यु का राज क्यों छिपाया गया, क्यों बांधा जा रहा है लंदन में तीसरा घर, क्यों बांधा जा रहा है, क्यों किया जा रहा है एसआईटी का विरोध, सवाल तो यह भी है. क्यों बात नहीं होती है वायकर के बंगले की, विषय हा पण चर्चेचा आहे. क्यों पाटणकर के विषय को पीछे डाला जा रहा है, विषय तर हा पण चर्चेचा आहे. चर्चेचे विषय अनेक आहेत, आणि या अनेक विषयांच्या मध्ये मला हा इंटरेस्टिंग वाटलेला भाग होता, निरगुडकर साहब ने इस्तीफा क्यों दिया, या प्रश्नाचं उत्तर निरगुडकर साहब ने इस्तीफा इसलिए दिया कि बारामती के शहंशाह को कुछ अलग सवाल पूछे गए और उसी सवाल के जवाब के कारण निरगुडकर साहब ने इस्तीफा दिया. अब निरगुडे ने इस्तीफा क्यों दिया यह पूछना चाहते हैं तो जरूर इसके बारे में अगले कुछ वीडियो में बात करेंगे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, उद्धव साहेब, किमान प्रश्न विचारताना तरी आपण पूर्ण माहिती घेऊन, नाव विचारून याबाबत मीडियाच्या समोर बोलायला पाहिजे. तुर्तास इतकंच. तोपर्यंत अनालायझर बघत राहा, कारण प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे. निरगुडेने राजीनामा क्यों दिया. आता या प्रश्नाची उत्तर मिळेपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, लाईक करावं लागेल व्हिडिओला, कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यावी लागेल. तोपर्यंत नमस्कार.